मागणी आता? नाही, खरं तर लव जिहाद म्हणजे ह्या धर्मांध मुसलमानांनी एक पुकारलेलं छुपयुद्ध म्हणेन मी. हिंदू मुलींना टार्गेट करायचं, त्यांना उद्ध्वस्त करायचं, त्यांचं घर उद्ध्वस्त करायचं आणि त्याच्या मोबदल्यात लाखो रुपये मिळवायचे आणि फायदा करून घ्यायचा. हे पैशांना कोण देते, यांच्या मागे कोणती यंत्रणा आहे, हे पोलिसांनी शेवटपर्यंत तपास करणं गरजेचं आहे. आज अमरावती झालं, नागपूर झालं, कोल्हापूर झालं, महाराष्ट्रात सर्वत्र लव जिहाद हे युद्ध पुकारलेलं ठिकाण आपल्याला पूर्णपणे त्यांनी मोडून काढायला गरज आहे. शासन काय करतंय? हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणतंय, परंतु निर्णय होत नाहीत, कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आज आम्ही क्षीरसागर साहेब आणि चव्हाण साहेबांना भेटून त्यांना सांगितलं, हा एकटा नाही आहे, ह्याच्या मागं कोण आहेत, कुठले लॉज आहेत, त्याचे परवाने आहेत का, त्यांना कोण आधार कार्ड बघतं का, कुठं व्हिडिओ शूटिंग केलं. एक नाही 10-15 मुलींचं आयुष्य माणसाने बर्बाद केलेलं आहे. थोडे पैसे देतात, मुलींना फसवतात, शूटिंग करतात आणि काय करतात. आणि अशा पद्धतीने मुलींना मी आव्हान करेन आमच्या हिंदू भगिनींना, तुम्हाला भविष्यामध्ये असं कोण त्रास देत असेल, धमकी देत असेल तर या भावाकडे तुम्ही बिनधास्तपणे या आणि आपलं मन मोकळं करा. भविष्यामध्ये सरकारनं निर्णय घेतला पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे, बुलडोजर या घरात फिरला पाहिजे, घरात सहआरोपी केलं पाहिजे. नाही तर आम्हाला आता भविष्यामध्ये आम्हाला ऑपरेशन लंगडा, ज्याला म्हणतो ऑपरेशन लंगडा, आम्ही कायदा हातात घेऊन आणि अशा जे धर्मांध लोक आहेत, ती मुसलमान धर्मांध लोक आहेत, त्यांना लंगड करायचे कार्यक्रम आम्ही करू भविष्यामध्ये, अशी आमची भूमिका आहे. नमस्कार, मी समीर बोंडला संदे, राहणार शुर्ली पुलाची. प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील व शुर्ली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो. माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचे संदे कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत. आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे, गावकरी जे शुर्लीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे. पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार. आणि प्रथम आणि एकदा मी शुर्ली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो आणि आम्हाला क्षमा करावी आणि आम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही त्याला करू आणि आमच्या मुलाला जे शिक्षा होईल ते आम्हाला मान्य आहे. पोलिसांनी त्याला फाशी दिली तर पण आम्हाला मान्य आहे आणि आम्ही याचा संदेपावर कुठलाही सपोर्ट करत नाही. आम्ही कायम तुमच्या मागे राहू. तुम्ही जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहे.